या प्रकारे 9 दिवसपर्यंत वसुदेव आणि देवकींनी श्रीमद देवी भागवताची कथा श्रवण केलेली आहे। जगदंबा माता प्रगट झाली आणि सांगितलंय तुमचा मुलगा, तुमच्या मुलाच्या शुद्धीची वार्ता नाही तर तुमचा मुलगाच तुमच्या घरी लवकरात लवकर येणार आहे। या प्रकारे सांगून जगदंबा त्या ठिकाणाहून अंतर्धान पावली आणि इकडे 27 दिवस भगवंताचं युद्ध त्या जांबुवंताबरोबर चालू आहे। आणि चालू असताना त्या युद्ध 27व्या दिवशी त्या जांबुवंताला कधी राम दिसायचे, कधी कृष्ण दिसायचे, कधी राम दिसायचे, कधी कृष्ण दिसायचे। हा काय परिणाम आहे? घटकेत दिसावा राम, घटकेत तो दिसे श्याम। राम दिसायचा, श्याम दिसायचा, काय असेल? शेवटी जांबुवंत थांबले आणि विचारले, प्रभू तुम्ही कोण आहात? सांगितलं मी राम आहे, मीच कृष्ण आहे। द्वापर युग त्रेतायुगामध्ये मी राम होतो, आता सध्या त्रेतायुग आहे, कृष्ण अवतार मी धारण केलेला आहे। भगवंताचं अवतार त्याच्या लक्षात आला आणि देवाला विनंती केली की देवा माझं चुकलं, मी तुमच्याबरोबर युद्ध केलं। सांगितलं अरे रामयुगामध्ये तू मला म्हटलं होतं की माझी युद्धाची जी मस्ती आहे ती जिरलेली नाही, तुम्ही माझ्याबरोबर युद्ध करा। त्यावेळेला मी मर्यादित होतो, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, आणि त्यामुळे काय होतं आता मला काही कोणतीच मर्यादा नाही, म्हणून तुझी 27 दिवसपर्यंत युद्धाची इच्छा पूर्ण केली। बोल काय आणखी काय इच्छा आहे? काही नाही देवा, ही माझी मुलगी जांबुवंती, इच्छा तुम्ही स्वीकार करा। भगवान म्हणतात ठीक आहे, आणि भगवंतानी जांबुवंतीचा स्वीकार केला। जांबुवंतीचा स्वीकार करून भगवान परमात्मा आणि द्वारकेमध्ये आले, जांबुवंतीला घेऊन आलेले आहेत। सर्वांना आनंद झाला। पुन्हा दोघांनी जगदंबेला विनंती केली की देवी तुझ्या कृपेमुळे माझा जो मुलगा आहे, तो मुलगा नुसतं मुलगाच नाही तर मला सून सुद्धा तुझ्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झाली। हा देवी भागवताचा महिमा आहे। कोणी हरवलेली वस्तू असेल ती हरवलेली वस्तू प्राप्त करण्याकरता देवी भागवत श्रवण करा। कुणाच्याकडे काही दुःख असेल त्या दुःखाच्या निवृत्तीकरता देवी भागवताचं श्रवण करा। एखाद्याला संतती नसेल, संतती श्रवण होण्याकरता देवी भागवताचं श्रवण करा, अनुष्ठान करा, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे। चूत सांगतात आणखी काय सांगू, ऐका। श्राद्ध देव नावाचे म्हणू होते आणि त्या सूर्यवंशामधली कथा। विवस्वान नावाचे सूर्य, त्यांना एक मुलगा झाला, त्यांचं नाव श्राद्ध देव म्हणू। श्राद्ध देव म्हणूला संतती नव्हती, म्हणून ते वशिष्ठाकडे गेले आणि वशिष्ठाला सांगितलं महाराज मला संतती नाही हो, आणि या सूर्यवंशात ना संतती होण्याचा काही ना काही संतती होण्याकरता त्यांना करावंच लागतं। दशरथाला यज्ञ करावाच लागला, शर्यतीला यज्ञ करावाच लागला, प्रयत्न। आणि मग काय करावं? त्याने सांगितलं तुम्ही पुत्रकामेष्टी यज्ञ करा। वशिष्ठाच्या आज्ञेनुसार पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याकरता सुरुवात केली आणि सुरुवात झाल्यानंतर ब्राह्मणाने शेवटच्या दिवशी एक चरू तयार केला की तो चरू दुसऱ्या दिवशी राणीला द्यायचा। आणि त्या ठिकाणी मंत्र म्हणणं चालू आहेत मुलगा होण्याकरता। राजाने सांगितलं मला मुलगाच झाला पाहिजे, मला मंत्र असे म्हणा तुम्ही की मला मुलगाच झाला पाहिजे। त्यांनी सांगितलं ठीक आहे। ब्राह्मण पूर्वी आजही आपल्याकडे असे मंत्र उपलब्ध आहे की आपण मनोवांछित संतती, तुम्हाला मुलगा पाहिजे ना मुलगाच होईल, तुम्हाला मुलगी पाहिजे ना मुलगीच होईल, अशा प्रकारचे वैदिक मंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत महाराज। आपण त्याची जर सिद्धी करून घेतली तर तसंच होते। राजाने सांगितलं मला मुलगा पाहिजे। यज्ञ चालू झाला, यज्ञामध्ये मंत्र मुलाचे म्हणणं चालू आहेत। आणि काय एक दिवस राणी त्या ब्राह्मणांकडे गेली आणि राणींनी सांगितलं हे ब्राह्मणगण हो, मी तुम्हाला दक्षिणा जास्त देतो पण मला मुलगी झाली पाहिजे। आता एक नवरा बायकोचा संसारात एक मत नसलं तर कसला संसार? बायको म्हणते मुलगी पाहिजे आणि नवरा म्हणते मुलगा पाहिजे। हीच परिस्थिती आहे घरातही। आईला वाटते पोरगी असली हातभार लागते नाही, बापाला वाटते पोरगं असलं तर वावरीत हातभार लागते।
दोघांचंही आपलं आपापल्या दृष्टीनं दोघही जण आपापल्या जागेवर बरोबर आहेत. मग ब्राह्मण हिनं सांगितलं कोण्या दिवशी नेमकं आज यज्ञाची पूर्णाहुती आहे आणि त्या पूर्णाहुतीच्या वेळेला सांगितलं ब्राह्मणांनो तुम्हाला मी जास्त दक्षिणा देतो. आणि ब्राह्मण दक्षिणाप्रिय, तुम्ही मला मुलगा होईल मुलगी होईल अशा प्रकारचे मंत्र म्हणा. ब्राह्मणांनी म्हटले. राणीनं सांगितल्यानंतर काय, मग तो राणीनं तो चरू पिऊन घेतला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मग 9 महिने ती गरोदर झाली. गरोदर झाल्या 9व्या महिन्यामध्ये 10व्या महिन्यामध्ये तिला एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव ठेवलं इला. तो श्राद्ध देव म्हणून वशिष्ठाच्या आश्रमात, महाराज मी तुम्हाला मंत्र कोणाचे म्हणायला ते दक्षिणा दिली होती, मुलाचे, मला मुलगा भावा याच्याकरता मी तुम्हाला दक्षिणा दिली होती, ती दक्षिणा वाया गेली ना. म्हणे काय झालं, मुलाच्या ऐवजी मुलगी झाली. असं कसं काय, अरे आम्ही मंत्र जे म्हटले ते मुलगा होण्याचे म्हटले आणि तुला मुलगी कशी काय झाली. मग काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय. ज्यांनी ते मंत्र म्हटले त्या ब्राह्मणांना बोलावलो, ब्राह्मणगणांनो इकडे या, ह्या राजाला मुलगा कसं मुलाचे मंत्र म्हणण्याच्या ऐवजी मुलगी कशी काय झाली, कायच कुठं चूक झाली. काही नाही म्हणे महाराज, आम्हाला राणीने दक्षिणा जास्त दिली आणि राणीने दक्षिणा जास्त दिल्यामुळे काय झालं, आम्ही ते मंत्र मुलगा होण्याच्या ऐवजी मुलीचे म्हटले म्हणून मुलगी. मग काय आता काय करायचं, राजाला तर मुलगा पाहिजे. वशिष्ठाने सांगितलं, राजा काळजी करू नको, अजूनही मी तुझा गुरु आहे, मी तुझ्या मुलीचं रूपांतर मुलामध्ये करून देईल. आणि श्राद्ध देव मनूला घेऊन वशिष्ठ महामुनी महाराज त्या मुलालाही घेऊन त्या इलेला घेऊन कैलास पर्वतावर जातात. आणि कैलास पर्वतावर गेल्यानंतर महादेवाची प्रार्थना करतात, हे शिव, हे शंकर, हे गिरिजापती, नमो नमः शिवयास्तु शंकराय कपर्दिने गिरिजांगंग देवाय नमस्ते चंद्रमौलीने. हे चंद्रमौली, हे भगवान परमात्मा, कृपा करा, कृपा करा, कृपा करा. भगवंताने सांगितलं, काय झालं, काही नाही म्हणे. ब्राह्मणांनी मंत्रामध्ये चूक केली, राजाला मुलाऐवजी मुलगी झाली. महाराज आपण कृपा करावी आणि या मुलीचं परिवर्तन मुलामध्ये करावं. भगवान शंकर सांगतात, मी असं तर करू शकत नाही, मी सृष्टीमध्ये दखलंदाज करू शकत नाही. ब्रह्मदेवाची सृष्टी आहे, त्यांनी बाई निर्माण केली, ते बाईच राहणार. नाही देवा, तुम्ही काही करू शकता. देवाच्या ठिकाणी करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती तुमच्या ठिकाणी, देवा कृपा करा. आणि आता महादेव म्हटल्यानंतर भोळे, फार भोळं दैवत म्हणजे महादेव. कोण स्तुती केली का लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे महादेव. इतकं भोळं की एका भक्ताने झाडावर चढलं बेलाच्या आणि तिथून सू केली. महादेवाला वाटलं अजून कोण अभिषेक नाही केला, पहिल्यांदा अभिषेक झाला. महादेव त्यावरही प्रसन्न झाले. एवढं भोळं दैवत महादेव आहे महाराज. ओ मेरे शंकरा भोलेनाथ, मेरे शंकरा भोलेनाथ, ओ मेरे शंकरा भोलेनाथ. तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के. तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के. मेरे शंकरा भोलेनाथ, मेरे शंकरा भोलेनाथ, ओ मेरे शंकरा भोलेनाथ. अंग में भस्म जमाए,
डम डम डमरू बजाए, अंग में भस्म रमाए, डम डम डमरू बजाए, तेरी शान है सबसे न्यारी, हे बाबा विषधारी। मस्ती में नंदी झूमे जो तूने तेरी संसार रे भोलेनाथ, मेरे शंकरा भोलेनाथ, मेरे शंकरा भोलेनाथ। तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के, तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के। शंकरा भोलेनाथ, मेरे शंकरा भोलेनाथ, ओ मेरे शंकरा भोलेनाथ। या प्रकारचं अत्यंत भोळं दैवत म्हणजे भगवान शंकर प्रसन्न झाला ना आणि सांगितलं, हे बघा वशिष्ठ महाराज, तुमचा जो यजमान आहे त्या यजमानाला झालेली जी मुलगी आहे त्या मुलीचं मी मुलामध्ये तर रूपांतर करू शकत नाही, पण एक करू शकतो. म्हणे काय करू शकतो? हा ही मुलगी 1 महिना पुरुष राहील आणि 1 महिना स्त्री राहील. 1 महिना पुरुष राहील आणि 1 महिना स्त्री राहील. आता काही का होईना महादेव म्हणतात होईलच तसं. महादेवाने तथास्तु म्हटलं आणि महाराज त्या ठिकाणी त्या इलेचा पुरुष झाला. त्याचं नाव सुधुम्न अशा प्रकारचं ठेवलेलं आहे, सुधुम्न. आणि देवाचा जय जयकार केला आणि जय जयकार केल्यानंतर निघाले. जाता जाता भगवती पार्वती माता त्याच कैलासावर विराजमान होती. त्यांना म्हटलं जाताना आईसाहेबांचं सुद्धा दर्शन घ्यावं म्हणून भगवतीचं दर्शन घेतलं. भगवतीने सांगितलं काय काय तुमच्या ठिकाणी कसली भीती आहे? सांगितलं काही नाही महाराज, हे भगवती हे आईसाहेब आमचा जो जी राजाला जी मुलगी झाली भगवान शंकराने याला आशीर्वाद देत असताना हा 1 महिना स्त्री होईल आणि 1 महिना पुरुष होईल अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. भगवती तुम्ही कृपा करा. भगवतीने सांगितलं माझ्या कृपेने हा पुरुष होईल, पूर्ण पुरुष होईल आणि जगदंबेच्या कृपेने त्या ठिकाणी त्या इलेचा पुरुष झाला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. महाराज ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना येते की ज्या ज्ञानोबारायांनी स्पद हाताचा स्पर्श केल्याबरोबर जी स्त्री होती त्या स्त्रीचा सुद्धा पुरुष झाला. महाराज स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. एका राजाला चरित्र आहे, एका राजाला मुलीच व्हायच्या. 1 मुलगी झाली, 2 मुली झाल्या, 3 मुली झाल्या, 4 मुली झाल्या, 5 मुली झाल्या आणि राजाला पाहिजे होता मुलगा. आजकाल गरजच आहे मुलाची. महाराज मुलीसाठी मुलगा होण्यासाठी काय काय लोक प्रयत्न नाहीत करत. देवापाशी जातात, गंडे दोरे लावतात. मुलगा कसंही हो पुढे, त्यांना लाथा मारल्या तरी चालते पण मुलगा पाहिजे. कशाला? कुलाला दीपक पाहिजे ना, कुळदीपक. कारण कुळ जर मांडवावर चढायचा असेल, वेल जर मांडवावर चढायचा असेल, मुलगा पाहिजे. पण महाराज तो एवढाही येल अंगावर पडल्याशिवाय राहत नाही, ही परिस्थिती आहे. असो मग काय, राणीनं त्याला आता 10व्या वेळेला राणी गर्भवती आहे. त्यानं राणीला सक्त ताकीद केली, मुलगा झाला तर बरं, नाहीतर तुझाही जीव घेतो आणि तुझ्या मुलीचाही जीव घेतो. ती घाबरली, काय करावं आता. हुशार होती, झाली ती मुलगीच 10व्या वेळेला. पण तिनं ब्राह्मणाला बोलवून घेतलं. ब्राह्मणाला सांगितलं तुम्हाला राजा किती दक्षिणा देतात? म्हणे 5000 रुपये. मी तुम्हाला 10,000 देते, पण राजाला सांगा मुलगा झाला पण तुम्हाला त्याचं लग्न होईपर्यंत तोंड पाहता येत नाही. ब्राह्मण म्हटल्यानंतर ब्राह्मणच. तो राजाकडे गेला. राजा तुम्हाला मुलगा झाला पण तुम्हाला त्या मुलाचं त्याचं लग्न होईपर्यंत तोंड पाहता येत नाही. राजा म्हणाल ठीक आहे ना, नाही पाहणार मी,
निदान मुलगा झाला हे माझ्याकरता आनंदाची गोष्ट आहे. मग त्या मुलीला ती मुलाचं सौंदर्य करायला लागली. कपडेही मुलाचे, सर्व मुलाचं. आजकाल ते फॅडच आहे. मुलगी झाली तरी कपडे मुलाचेच, मोठी झाली तरी कपडे मुलाचेच. कधी कधी तर मुलगी दिसल्यावर वाटत नाही मुलगा आहे की मुलगी आहे. काय घालतात बापा पुरी कपडे देवा. अरे प्रत्येकाची वेशभूषा ठरलेली आहे महाराज. आपल्या मायबापानं मुलाला काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. त्यामध्ये देशभाषा, त्यानंतर वेशभूषा, त्यानंतर खालपान आणि त्यानंतर देवसंबंध, या 4 गोष्टी शिकवल्या पाहिजेत नाही का. देशभाषा शिकवली पाहिजे मुलांना. मराठी बोलता येत नाही, मराठी आकडे सांगता येत नाही तो मोबाईलचे. म्हणजे आपण ज्या ज्ञानोबारायांनी मराठी भाषेचं कौतुक केलं, माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, अमृतालाही पैजेमध्ये हारणारी मराठी भाषा आमच्या इंग्रजी संस्कृतीनं, आमच्या कॉन्व्हेंट संस्कृतीनं आमच्या घरातून मराठी भाषा बाद झाली. लहान लेकरं इंग्रजी बोलतात. बरं चांगलं आहे. जगाच्या जसं आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर इंग्रजी भाषा पाहिजेच. पण शाळेत, घरात कशाला? घरात इथे मम्मी, पप्पा, ब्रदर, सिस्टर नाही का, हे कशाला घरामध्ये पाहिजे महाराज. देशभाषा शिकवली पाहिजे. मुलाला मराठी बोलतं, कितीही मुलगा इंग्रजी शिकला तरी त्याला घरात मराठी बोलता यावं, गावात मराठी बोलता यावं. त्यांनी आपल्या संबंधामध्ये बोलताना मराठीच बोलावं आणि मराठीचा आग्रह असावा. माईबापांना तेवढं संस्कार दिले पाहिजेत. चला पुढे. देशभाषा, वेशभूषा शिकवली पाहिजे. आपली वेशभूषा काय आहे? महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये लुगडं घालणं, धोतर घालणं हे संस्कृती आहे. नाही नका का तुम्ही लुगडे घालू, पण गाऊन तर नका घालू नाही का महाराज. त्या बाया काय फदलक गहून घालतात कुठेही गेल्या का. कठीण आहे. एक इकडून धागा आणि एक तिकडून धागा, सोय घेतलं घालून कुठेही पोत्यासारखंच असते ते. पोत त्याच्यापेक्षा पोतं घातलेलं परवडलं, ही परिस्थिती आहे महाराज. काय घातलं पाहिजे, कडलं पाहिजे ना. साडी ही आपली परंपरा आहे. लग्न झाल्यानंतर मुलींनी साडी घालावी, आईच्या घरी असताना व्यवस्थित कपडे घालावे, अंगभर कपडा असावा. काय मुली एवढाले कपडे घालतात, शॉर्ट कपडे घालतात आणि मग काही कमी जास्त झालं का लगेच दुसऱ्यावर दोष देतात. अरे दुसऱ्यावर काय दोष देतात? ते तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, लेकराशी दोष देऊन या काय, दोषी आहे माय बाप त्याचे. मायबापानं शिकवलं नाही म्हणून ही परिस्थिती आली, म्हणून अत्याचार वाढले. याकरता काय करावं हे समजलं पाहिजे आपल्याला महाराज. देशभाषा त्याबरोबर वेशभूषा नाही वर्षभर, पण निदान पूजेच्या वेळी पोराला धोतर घालणं शिकवलं पाहिजे. बाईनं लुगडं घातलं पाहिजे. आपली संस्कृती आहे ती केलं पाहिजे. बाया तर निवळ आता वरते गेलेल्या आहेत, म्हातारे जीन्स घालायला लागल्या. काय परिस्थिती आहे ही? काय आपली संस्कृती आहे? म्हातारे माणसं बुड्या काय करावं. म्हणून वेशभूषा शिकवली पाहिजे महाराज. आणि मग त्या बालकाला त्या प्रकारे पूर्वीची वेशभूषा करून द्यायचं. आता मुलगी मोठी झाल्यानंतर तो मुलाच्या रूपामध्ये होता. राजानं लग्न ठरवलं. एका मुलीचं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर करून दिलं. त्या राजाच्या मुलीनं विचार केला, मुलगा रूपी मुलीनं विचार केला, आता पितळ उघडं पडेल त्यापेक्षा जंगलात गेलेलं बरं. तो जंगलामध्ये निघून गेला. रात्रीची वेळ होती, जीव द्यायला करता निघाला होता. पण योग असा, त्याचं प्रारब्ध चांगलं. ज्ञानोबारायांचं दर्शन झालं महाराज. ज्ञानोबारायांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले. ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. रडायला लागली ती मुलगी. महाराज काय आशीर्वाद देता हो, मी आता तर मरणार आहे. मी आता एखाद्या नदीमध्ये उडी मारणार, एखाद्या तलावामध्ये उडी मारणार आहे. का रे बाबा? स्त्रीच्या रूपामध्ये होतं का? हो महाराज, मी अगं नाही, अरे अहो, मी मुलगा. माझ्या आईने माझा आणि तिचा जीव वाचवण्याकरता मला मुलीच्या रूपामध्ये ठेवलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, ठीक आहे आलं लक्षात माझ्या, पण काय बाबा, मी दिलेला आशीर्वाद वाया जाणार नाही. ज्ञानोबारायांनी त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला महाराज. आणि परिणाम काय? स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला
उभा क्रियेचा तो केला पुरुष उभा स्त्रियेचा तो केला पुरुष उभा निहिनिमिष मात्रे देह पालटविला निहिनिमिष मात्रे देह पालटविला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा 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 हे सामर्थ्य संतांच्या ठिकाणी आहे, हे भगवतीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्या भगवतीने ते इलेचं रूपांतर पुरुषामध्ये केलं, सुधन्वामध्ये मत केलं. हा भगवतीचा कृपाप्रसाद आहे. आणि त्यानंतर पुन्हा एक कथा आलेली आहे. एक ऋतवाक नावाचे महाबुद्धिमान मुनी होते आणि त्यांना एक मुलगा झाला. तो मुलगा महाराज रेवती नक्षत्राच्या शेवटच्या भागामध्ये झाला. त्याला गंड योग म्हणतात. आपल्या पंचांगामध्ये 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्रामध्ये कोण्या नक्षत्रावर जन्म झाला तो वाईट असते आणि कोण्या नक्षत्रावर झाला तो चांगला असते. त्यामध्ये मूळ नक्षत्रावर जन्म झाला तो वाईट आहे. रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणात झाला तो वाईट आहे. त्यानंतर विशाखा मघा नक्षत्रामध्ये झालेला वाईट असते. त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्रामध्ये झालेला वाईट असते. त्याचे 4 भाग असतात. प्रत्येक नक्षत्राचे 4 भाग असतात. त्या 4 भागामध्ये कोणता भाग चांगला कोणता भाग वाईट याकरता पंचांग पाहावं लागतं. मुलगा हो का मुलगी हो. आणि मग काय तो गंड नक्षत्रात उत्पन्न झाल्यामुळे तो काय मूर्ख जन्माला आला. मूर्ख कोण्या नक्षत्रातलं कसं जन्माला येईल सांगता येत नाही. एखादा जर वाईट जन्माला आला लोक म्हणतात मुळावर आला का रे, अशासारखी परिस्थिती. अत्यंत वाईट, कोणताही संस्कार नाही, उपनयन नाही, काहीच महाराज. त्यामुळे ऋतुवाकाला दुःख झालं की काय आपल्या घरी संतती, आपण एवढा मोठा साधू महामुनी आणि लेकरू पाहासांतर या प्रकारचं जन्माला आलं. या गोष्टीचं त्याला वाईट वाटलं आणि तो आपल्या कुलगुरूकडे विचारण्याकरता गेला की महाराज माझ्या घरी का अशी मूर्ख संतती जन्माला आली. कुलगुरूंनी सांगितलं तुझा जो मुलगा आहे तो मुलगा रेवती नक्षत्राच्या अंतिम भागामध्ये जन्माला आला, गंड योगावर जन्माला आला. त्यामुळे तो असा. त्या ऋतवाक ऋषीला राग आला आणि त्यांनी त्या नक्षत्राला शाप दिला, हे रेवती नक्षत्रा तू पृथ्वीवर पळशील. आणि ते नक्षत्र पृथ्वीवर पडलं. एक सुंदर अशा प्रकारचं आणि स्वरूप स्त्रीचं स्वरूप बालिकेचं स्वरूप त्या रेवती नक्षत्राने धारण केलं महाराज. आणि रेवती नक्षत्रानं धारण केल्यानंतर पुढे ते एका मुनींना ती जी मुलगी आहे ते रेवती नक्षत्र जे आहे ते रेवती नक्षत्र एका प्रमोच नावाच्या मुनींना ते मुलगी दिसली. त्यांनी आपल्या आश्रमामध्ये आणलं. आश्रमामध्ये आणल्यानंतर तिचं संगोपन करायला लागले. ती लहानाची मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ती तरुण वयामध्ये आली. एक दिवस एक राजा दुर्दम नावाचा राजा, हा दुर्दम नावाचा राजा महाराज मृगया करण्याकरता वनामध्ये आलेला आहे. त्याला ती मुलगी दिसली आणि ती मुलगी त्या आश्रमामध्ये ऋषी जे आहेत प्रमोच ऋषी जे आहेत ते यज्ञ करत होते. ती मुलगी आश्रमामध्ये होती आणि त्या मुलीला त्यांच्या मुखातून सहज शब्द निघाला त्या ऋषी राजाच्या मुखातून, हे प्रिये मुनी कुठे गेले. आता प्रिय कोणाला म्हणतात, एक तर पत्नीलाच प्रिय म्हटलं जाते. लाळामध्ये आता बायका नवऱ्याला काय म्हणतील सांगता येत नाही, नवरी बायकांना काय म्हणतील तेही सांगता येत नाही. काय लाळामध्ये बायको नवऱ्याला बावळट म्हणून जाते हो. काय खरं आहे. राजाने तिला प्रिय म्हटलं. ती लाजली आणि घरामध्ये निघून गेली. गेल्यानंतर तो राजा दुर्दम राजा जो आहे तो ऋषी मुनीकडे गेला आणि मुलीला म्हणाला, हे मुनी मी तुमच्या मुलीला प्रिय म्हटलं का हो. आणि त्यांनी सुद्धा त्या ऋषींनी त्यांना जावई म्हटलं, या जावई.
त्यांनी सांगितलं मी कसलं तुमचा जावई, माझं लग्न झालं आहे, मला पत्नी आहेत, मुलं आहेत, आणि आता मी कसं काय तुमचा जावई सांगा. हो म्हणे, ते माझी जी मुलगी आहे या मुलीच्या योग्य अशा प्रकारचे वर तुम्ही आहात. मग सांगितलं, राजाने मान्य केलं, लग्न ठरलं. पण त्या मुलीने सांगितलं मी रेवती नक्षत्रावरच लग्न करेल. मग रेवती नक्षत्र तर क्षीण झालेलं होतं ऋतुवाक ऋषीच्या शापाने. पुन्हा त्या दुर्दम ऋषीच्या प्रसादाने ते रेवती नक्षत्र पुन्हा आकाशामध्ये स्थित झालं. आणि आकाशामध्ये स्थित झाल्यानंतर त्या मुलीचं प्रमोदा आणि या दुर्दम नावाच्या राजाचं लग्न त्या ठिकाणी संपन्न झालं. आणि राजाने सांगितलं तुम्ही तुमच्या राज्यामध्ये गेल्यानंतर अंबा यज्ञ करा. दोघांनी अंबा यज्ञ केला आणि अंबा यज्ञाचा परिणाम असा झाला की पुढे त्यांना सुंदर अशा प्रकारचा जगदंबेच्या कृपेने मुलगा प्राप्त झाला. म्हणजे काय काय प्राप्त होते, गतक झालेली गोष्ट प्राप्त होते, मुलगा किंवा मुलीचं रूपांतर होते, त्यानंतर संततीसुद्धा होते. हा सर्व परिणाम देवी भागवताच्या श्रवणाचा आहे महाराज. म्हणून जगदंबेची कथा श्रवण केली पाहिजे. या प्रकारे जगदंबा देवीचे जे चरित्र आहे ते चरित्र श्रवण करावं. गुरूंच्या द्वारा महात्म्यांच्या श्रीमुखातून या देवी भागवताचं चरित्र श्रवण करावं अशा प्रकारे वर्णन सांगितलं. आणि त्यानंतर नियम सांगितले की काय करावं. 9 दिवसापर्यंत देवी भागवताची कथा श्रवण करावी आणि 9 दिवसापर्यंत अनुष्ठान करावं, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. त्यानंतर जमिनीवर झोपावं, पत्रवाडीवर जेवण करावं, आदी सर्व नियम सांगितले. कांदा लसूण वर्ज्य करावा. ज्याला हे अनुष्ठानपूर्वक करायचं आहे त्यांनी या प्रकारे. आणि 9 दिवसपर्यंत उपोषण होत असेल तर उपवास करावा, नसेल तर 2 टाईम जेवावं, नाही का. यजमानाकडून शक्य होत असेल तर उपवास करावा. उपवास कशा करता, आळस येऊ नये, झोप येऊ नये. जास्त जेवलं म्हणजे झोप येते. आणि असं झालं आता लगेच जेवण आणि लगेच कथा अशी परिस्थिती असली म्हणजे मग ते एक घास आणि एक लाथ अशा प्रकारची परिस्थिती होते. मग शक्य होत असेल उपवास करावा, नसेल शक्य होत जेवण करावं. पण देवी भागवताची कथा मात्र श्रवण करावी महाराज. ही देवी भागवताची कथा अमृतासारखी आहे. याला इंद्र चंद्र आदी देव सर्व देव या देवी भागवताची इच्छा करतात. असे हे देवी भागवताचं महात्म्य या ठिकाणी स्कंद पुराणांतर्गत 5 अध्यायामध्ये आलेलं हे महात्म्य या ठिकाणी संपूर्ण झालं. त्यानंतर प्रथम स्कंदाला सुरुवात करतात. तत्पूर्वी 2 मिनिटं चिंतन करूया आणि प्रथम स्कंदामध्ये प्रवेश. अम्बे मात तुम्हारी जय जय हो, दुर्गा मात तुम्हारी जय जय हो, अम्बे माता तुम्हारी जय जय हो, दुर्गा मात तुम्हारी जय जय हो. तुम्हारी जय जय हो, अम्बे माता तुम्हारी जय जय हो, भवानी माता तुम्हारी जय जय हो. जय जय हो, भवानी माता तुम्हारी जय जय हो, शेरवानी तुम्हारी जय जय हो, शेरवानी तुम्हारी जय जय हो, भवानी माता तुम्हारी जय जय हो, शेरवानी तुम्हारी जय जय हो, जग जननी तुम्हारी जय जय हो, अम्बे रानी तुम्हारी जय जय हो, माता तुम्हारी जय जय हो, जगदम्बे तुम्हारी जय जय हो, अम्बे माता तुम्हारी जय जय हो, महाकाल तुम्हारी जय जय हो, अम्बे माता तुम्हारी जय जय हो,
ठिकाणी महात्म्य पूर्ण झालं. त्यानंतर प्रथम स्कंदाला सुरुवात करतात. प्रथम स्कंदाच्या सुरुवातीला जगदंबा मातेचं ध्यान केलंय. ओम सर्व चैतन्य रूपा तामाद्यां विद्याच धीमहि प्रवृत्तिया न प्रचोदयात. प्रार्थना कर. ती जगदंबा कशी आहे महाराज? सर्व चेतना स्वरूप आहे, सर्वांना चेतना देणारी आहे, चैतन्य शक्ती ती आहे, ती आदिशक्ती आहे, ती ब्रह्मविद्या आहे, ती ब्रह्मस्वरूपिणी आहे. अशा प्रकारची ती आदिशक्ती जगदंबा आहे. त्या जगदंबेचं आम्ही ध्यान करतो. श्रीमद भागवताची सुरुवात करताना सुद्धा ध्यानापासूनच सुरुवात केली. सत्यम परम धीमहि. त्या परमेश्वरीचं आम्ही ध्यान करतो. महाराज ती परमेश्वरी कशी आहे? ती परमेश्वरी कशी आहे? ती आदिशक्ती आहे, ती सर्व चैतन्यमय आहे. सर्वांच्या ठिकाणी जी चेतना आहे, चेतना म्हणजे देवी. आपलं जे हालचाल होते, शरीराची जी हालचाल होते ती कशामुळे होते? शक्तीमुळे होते, चैतन्यामुळे होते. मग ती चैतन्य शक्ती म्हणजेच जगदंबा आहे ना. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी शक्ती विराजमान आहे. ज्या दिवशी शक्ती निर्माण गेली त्या दिवशी शव झाल्याशिवाय राहत नाही. महाराज ही ती शक्ती आहे म्हणून माणसाचं चलनवलनात्मक कार्य होतात. ती आदिशक्ती आहे. ती पहिल्यांदा निर्माण झालेली अशा प्रकारची आदिशक्ती आहे. मनुष्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ती म्हणजे देवी आहे, ती भगवती आहे. त्या भगवतीचं आम्ही ध्यान करतोय. महाराज ती भगवती आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देणारी हो. भगवती आपल्याला बुद्धी देते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. सप्तशतीमध्ये या प्रकारचे श्लोक आले की ती देवी प्रत्येकाच्या ठिकाणी कोण्या कोण्या रूपाने विराजमान आहे. ती ज्ञान रूपाने विराजमान आहे, ती बुद्धी रूपाने विराजमान आहे, ती तेज रूपाने विराजमान आहे, ती धी रूपाने विराजमान आहे, ती लज्जा रूपाने विराजमान आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी या सर्व गोष्टी म्हणजे जे जगदंबा प्रत्येकाच्या ठिकाणी विराजमान आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे. महाराज विधि कन्यके विद्याधरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे. जोसने परी कांति तुझी, जोसने परी कांति तुझी, मुख्य रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगाची पौर्णिमा तुझी या कृपेने चांदणे नितवर्षुदे अमुच्या श्री नितवर्षुदे अमुच्या श्री वागेश्वरी
जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे. सर्वांच्या ठिकाणी बुद्धिरूपाने शारदेच्या रूपाने आहे, ज्ञानाच्या रूपाने त्या बुद्धीला ती बुद्धी ती जगदंबा बुद्धी रूपाने आम्हा सर्वांना प्रेरणा देवो अशा प्रकारची विनंती करतात. त्यानंतर पुन्हा कथा सांगत असताना सांगतात सूत सूत महाभागो धन्योशी पुरुषर्षभ यदतीतास्त्वया सम्यक पुराण सहिता शुभः. शौनकजी बोलायला लागले. सुतजींना म्हणतात, हे सुतजी तुम्ही धन्य आहात, तुम्ही सर्व संहितांचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही 18 पुराणांचा अभ्यास केलेला आहे, 4 वेदांचा अभ्यास केलेला आहे, उपवेद उपपुराण सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. महाराज कृपा करा, हे व्यास शिष्य आमच्यावर कृपा करा, हे सरस्वती पुत्र आमच्यावर कृपा करा. हे सर्वज्ञ महाराज आमच्या ठिकाणी भगवंताची कथा श्रवण करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. महाराजची जे कानं भगवंताची कथा श्रवण करत नाही त्याला कान म्हणता येत नाही. ती छिद्र समजावी. वारुळावर जे छिद्र असतात ना ती छिद्र समजावी. वारुळावरचे छिद्र काही कामाचे असतात का महाराज? जे डोळे भगवतीचं स्वरूप पाहत नाही त्या डोळ्याचं काय किंमत? मोराच्या पिसावर डोळे असतात त्याचं काय किंमत आहे? मोराच्या पिसावर जे डोळे असतात, मोराचं पीस पाहिलं ना तुम्ही, त्यावर ते डोळा राहते. डोळा त्या डोळ्यात दिसते का हो? नाही ना. मग जे डोळे भगवतीचं स्वरूपच पाहत नाहीत त्या डोळ्याचा काय अर्थ आहे महाराज? जे हात भगवतीचं भजन करत नाहीत, भजन चालू असताना जे हात भगवतीचं भजन करत नाहीत, समजावं ते हात प्रेताचे आहेत. मेल्या माणसाचे हात भजन करत असतात का? मग जे हात भजन करत नाही काय समजावं? म्हणून आता याच्या पुढे कीर्तन असो भागवत असो टाळी वाजवायची आणि मुखानं म्हणायचं. नुसतं टाळीच वाजवायची नाही. नुसतं जर टाळी वाजवली तर ते दुसरे असतात, ते नुसतं टाळीच वाजवतात. म्हणून दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. म्हणावंही लागेल आणि टाळीही वाजवावी लागेल. महाराज ज्याचं मुख भगवंताचं नामचिंतन करत नाही ते मुख म्हणजे सर्पाचं बीळ आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. काळ जिव्हा नव्हे काळ सर्प वाचा नव्हे लाभ जडो तिचे जिने यातना भोगणे यमपुरी. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात जे पाय भगवंताच्या दिशेकडे चालत जात नाहीत, भगवंताच्या मंदिराकडे पाय चालत जात नाहीत, त्याला खांब म्हणावं. खांब कुठं चालताना दिसतात का? नाही ना. त्या प्रकारे खांब समजायचे. या प्रकारे जो भगवंताचं नामचिंतनच करत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे महाराज, व्यर्थ आहे त्याचं जीवन. जन्मा येऊनी नाश केला, काय केले जन्मुत्वा मुद्दल गमाविले. तुकोबाराय सांगतात काय केलं जन्माला येऊन महाराज? जे कान भगवंताचे अश्रोत्रा फनिन काम मुयंती ही नमो गुणे सकर्णाचे शृण्वंती तेप्य कर्णा कथम यच. महाराज भगवंताची कथा ही त्या कान नसलेल्या सर्पाला सुद्धा गोड वाटते. असं सांगतात की त्या सर्पाला कानं नसतात पण तो सुद्धा भगवंताची कथा श्रवण करतो म्हणे. कशी? शीश शिनला झाल्या सहस्र जिव्हा. ज्या वेळेला नारद आदी संत वैकुंठामध्ये जातात आणि भगवंताचं गुणानं वर्णन करतात त्यावेळेला तो शेषसुद्धा भगवंताची स्तुती ऐकण्यामध्ये लीन होऊन जातो. म्हणजे भगवंताचे गुण त्या कर्णहीन सर्पाला सुद्धा मोहित करतात महाराज. मग मानवाने का प्रवृत्त होऊ नये? का मानवाने प्रवृत्त होऊ नये? माणसाने भगवंताच्या दिलांमध्ये प्रवृत्त व्हावं
आणि त्या सौनकाधिकांनी असा प्रश्न विचारला की महाराज आम्हाला सांगा, सर्व पुराणांचं सार सांगा, आम्हाला भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टीची प्राप्त होण्याकरता तुम्ही एखादं शाश्वत अशा प्रकारचं साधन सांगा की ज्या साधनाने भोगही प्राप्त व्हावा आणि मोक्षसुद्धा प्राप्त व्हावा, अशा प्रकारचं साधन तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग सूतजी बोलायला लागले की तुम्ही धन्यात, सुंदर अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. अरे भोग आणि मोक्ष प्राप्त करून देण्याकरता एकच पुराण आहे, ते म्हणजे देवी भागवत. ते पंचम वेद आहे. सामान्य लोकांच्या उद्धाराकरता भगवंताने भगवतीने या ग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ म्हणजे सामान्य नाही, हा ग्रंथ म्हणजे साक्षात भगवती आहे. भगवती जगदंबा आदिशक्ती म्हणजे भगवती आहे. ती ग्रंथरूपाने आपल्याकडे विराजमान आहे. महाराज तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षात वर्तते हरे. ही जी गीता जाण वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची, त्याच प्रकारे हे सुद्धा देवी भागवत म्हणजे भगवतीची मूर्ती आहे, मूर्तिमंत स्वरूप आहे. महाराज याचं श्रवण केलं असता ती जी जगदंबा देवी आहे, ही जगदंबा पराशक्ती आहे, ती सर्वज्ञ आहे, ती सच्चित स्वरूप आहे, ती आदिशक्ती आहे. एक नावाने ती संसारामध्ये प्रसिद्ध आहे आणि तिचं चरित्र गान करण्याकरता देवी भागवताची निर्मिती झाली. तिच्या चरित्र गाण्याकरता देवी भागवत. मग सुतजींनी त्या सौनकाधिकांनी पुन्हा प्रश्न विचारला की महाराज या देवी भागवताची उत्पत्ती कशी झाली आम्हाला सांगा. कारण कोणताही ग्रंथ उत्पन्न, त्या श्रीमद भागवताची उत्पत्ती सांगितलेली आहे, व्यासांनी तो ग्रंथ निर्माण केला. मग या ठिकाणी आता श्रीमद देवी भागवत कसं काय निर्माण झालं आणि ते समाजामध्ये कसं काय पोचलं हे आम्हाला तुम्ही सांगा. त्यावेळेला सांगू लागले, शृण्वन्तु संप्रवक्ष्यामि पुराणानि मुनीश्वर यथा श्रुतानि तत्वेन व्यासात् सत्यवती सुतान. सुतजी सांगायला लागले, ऐका, सत्यवतीपासून निर्माण झालेले वेदव्यास, या वेदव्यासांनी 18 पुराण निर्माण केलेली आहेत. महाराज 18 पुराण निर्माण केलेली आहेत. मद्वयम वद्वयम चैव वत्रयम वचतुष्टयम नालिम पाग्निम पुराणानी पुष्कम गारुडमेव च. त्यांनी 18 पुराणाची रचना केली. कोणकोणते 18 पुराण आहे? म शब्दापासून 2 पुराण, मत्स्य आणि मार्कंडेय. भ शब्दापासून 2 पुराण, भविष्य आणि भागवत. ब्र शब्दापासून 3, ब्रह्म, ब्रह्मांड आणि ब्रह्मवैवर्तक. व शब्दापासून 4 पुराण, वामन, अग्नी, वायू आणि वराह. त्यानंतर अ पासून 1 पुराण, त्याचं नाव अग्नी. त्यानंतर नारद पुराण, पद्मपुराण, लिंग पुराण, गरुड पुराण आणि कुर्म पुराण. अशा प्रकारे एकूण 18 पुराणं आहेत. ही व्यासांनी निर्माण केलेली आहेत महाराज. आणि व्यासाने निर्माण केल्यानंतर कोण्या कोण्या श्लोक ग्रंथामध्ये किती किती श्लोक आहेत त्याचंही विभाजमान केलं त्या प्रकारे. आणि एवढं लिहून सुद्धा व्यासाच्या अंतकरणामध्ये समाधान नाही, असमाधानी आहेत व्यासाचे. एक दिवस आपल्या सरस्वती नावाच्या नदीच्या तीरावर त्यांच्या आश्रमामध्ये ते बसलेले आणि बसलं असताना त्यांनी एक घटना त्या ठिकाणी पाहिली. आसनावर बसलेले, संध्यावंदन नेमकं झालेलं आहे आणि संध्यावंदन झाल्यानंतर सहज बसले आणि सहज त्यांचं लक्ष एका वृक्षाकडे गेलं म्हणे. आणि वृक्षाकडे गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काय पाहिलं, एक पक्षी आपल्या पिल्ल्यावर प्रेम करताना त्यांना दिसला. एक पक्षी आहे आणि तो पक्षी त्या ठिकाणी त्या अंड्यातून निर्माण झालेलं त्याचं जे पिल्लू आहे, त्या पैदा झालेल्या पिल्लावर, अंगरहित पंखरहित असलेल्या त्या पिल्लावर तो प्रेम करायला लागला. जातमात्रं शिशु निडे मुक्तमंडांड मनोहरम ताम्रश्य शुभवर्णांगम पिच्छाकुरविवर्जितम. आपल्या आसनावर बसलेले आहेत आणि आसनावर बसल्यानंतर मनामध्ये विचार चालू आहे
की एक पक्षी आपल्या पिल्लावर किती प्रेम करतो महाराज. तो तर पंखरहित आहे, अजूनपर्यंत त्याला अंगसुद्धा पूर्ण प्राप्त झालेलं नाही आहे. व्यास या प्रकारे बसलेले आहेत. अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला. किती पशुपक्षी सुद्धा आपल्या जीवावर प्रेम करणारे आहेत, आपल्या पिल्लावर प्रेम करणारे आहेत, आल्हादयुक्त अशा प्रकारे प्रेम करतात. तो युग्म पाहलं, त्या पक्ष्यांचं युग्म पाहलं, पती पत्नींमधलं प्रेम, पिल्लांवरचं प्रेम. एक पक्षी आपल्या पक्षिणीवर प्रेम करते, ते ते दोन्ही पक्षी एका आपल्या पिल्लावर प्रेम करतात. त्या पिल्लाकरता दाना आणतात, तो दाना त्याच्या चोचीमध्ये घालतात. हे सर्व त्यांनी अवलोकन केलं आणि मनामध्ये भाव निर्माण झाला की मला का नसावं, मला सुद्धा पत्नी असली पाहिजे, मला सुद्धा मुलगा असला पाहिजे, मी सुद्धा माझ्या मुलावर प्रेम केलं पाहिजे, मी सुद्धा त्यांना जिव्हाळा लावला पाहिजे, लढा लावला पाहिजे. व्यासांच्या अंतःकरणामध्ये भावस्फुरण झाला. महाराज सामान्य माणसाला वाटते, यात काय न बोलू, सामान्य माणसाला वाटते मला बायको असावी, लेकरं असावे, माझा घर असावं, माझा प्रपंच असावा. हे व्यासांच्या जो विरक्त आहेत, अशा विरक्त असलेल्या व्यासांच्या ठिकाणी तो भाव निर्माण झाला की मला असलं पाहिजे, मी माझ्या मुलांवर प्रेम केलं पाहिजे, असा भाव व्यासांच्या अंतःकरणामध्ये निर्माण. आणि त्यांचे मी काय करू आता, कोण्या देवाची उपासना करू की मला पुत्र होईल, घोर विचारामध्ये पडलेले. विचार समुद्राने पूर्ण व्यापल्या गेले. काय करावं आता, मी कोण्या देवाची उपासना करावी, असा कोण देव आहे की जो मला संतती देईल, असं कोणतं व्रत आहे की ज्या व्रताच्यामुळे मला संतती होईल. आणि हा विचार ते अंतःकरणामध्ये करत असताना त्याच वेळेला महाराज, ज्या वेळेला आंब्याला बहार येते त्यावेळेला पोपट्याला बोलावं लागत नाही. तशाच प्रकारे नारदांच्या व्यासांच्या ठिकाणची अंतःकरणाची स्थिती पाहिली आणि नारदजींचं आगमन त्या ठिकाणी व्हायला लागलं. नारायण गोविंद हरे, नारायण श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण, 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 नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण श्रीमन नारायण, 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 नारायण 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 नारायण, श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण, नारायण 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 करत नारद मुनींचं आगमन शम्य प्राशा नोकरी त्या आश्रमामध्ये झालं. व्यासांनी पाहिलं, व्यास आपल्या आसनावरून उठून उभे राहिले.
आणि उठून उभं राहिल्याबरोबर त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांना स्वतःचं आसन दिलंय, आसनावर विराजमान केलं. नारदजी आसनावर बसलेले आहेत आणि व्यासजींनी नारदजींची पूजा केली. स्वतः हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले. आणि हात जोडलं घालू संताची आसने पूजा करी काया वाचा म्हणे. त्या ठिकाणी व्यासजी नारदजींची पूजा करत आहेत. गंध लावलं, गंध अक्षदा पूजन. आणि मग सर्व झाल्यानंतर स्वतः हात जोडून नारदजींच्या समोर उभे आहेत. आणि नारदजींनी पाहिलं, व्यासांच्या मुखाकडे अवलोकन केलं आणि नारदजी म्हणू लागले, व्यासजी तुमच्या ठिकाणी काय चिंता आहे हो? तुमचं जे मुख दिसते ते मुख अत्यंत चिंतेनं व्यापलेलं आहे. फार चिंताग्रस्त तुम्ही दिसताय. काय कारण आहे तुमच्या चिंतेचं? सर्वज्ञोसी महर्षित्वा. व्यासजी म्हणू लागले, महाराज मला काय विचारतात? तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सर्व काही कळते. व्यासजी म्हणतात, हो नारदजी, ज्या साधू संतांच्या दर्शनाने चिंतेचा नाश होतो त्या साधूंच्या ठिकाणी कसली चिंता? व्यास बोलू लागले, अपुत्रस्य गतिर्नास्ति न सुखम मानसो यत यतर्थम दुःखतशाहम चिंतयामि पुनः पुनः. मला चिंता एका गोष्टी आहे महाराज, संतानहीन व्यक्तीची काय सद्गती? महाराज पूत नावाचा नरक आहे, त्या नरकातून मुक्त होण्याकरता पुत्र पाहिजे. तो पुत्रच त्या पूत नावाच्या नरकातून सोडवू शकतो बरं. आणि मला संतती नाही, कायच माझ्या जीवनाला अर्थ आहे हो? मला संतती नाही, मला पत्नी नाही. पतनात त्रायते पत्नी. जी पतीला पतनापासून तारते तिचं नाव पत्नी आहे, ती पत्नी मला नाही. पुत नावाच्या नरकापासून तारणारा पुत्र मला नाही. मग अपुत्रस्य काम गती? ज्याला पुत्र नाही त्या पुरुषाची काय गती होणार? काय सांगा महाराज, मला सांगा. मी फक्त एकच अभिलाषा माझ्या अंतःकरणामध्ये आहे, मला संतती व्हावी, मला मुलगा व्हावा. आणि याकरता मला सुचत नाही की मी कोण्या देवाची उपासना करू, मी कोण्या देवाची उपासना करायची, मी कोणा देवाला शरण जायचं. कारण माझ्याकडे देव अनेक आहेत. आपल्याकडे देवाची जी संख्या आहे ती किती आहे? 33 कोटी. 33 कोटी हा शब्द प्रकारवाचक घ्यायचा. मग किती 33 प्रकारचे देवता आहे. इंद्र आहे, चंद्र आहे, महेंद्र आहे, सूर्य आहे, ब्रह्मा आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, अग्नी आहे, वरुण आहे, आदी आदी सर्व देव आहे. मग मी असा कोण्या देवाला शरण जाऊ की ज्या देवाच्या माध्यमातून मला चांगली संतती व्हावी, मला चांगली संतती व्हावी असं वाटते महाराज. तुम्ही सांगा, कृपा करा माझ्यावर आणि मला सांगा की मला चांगली संतती, मनोवांछित अशा प्रकारची संतती तुम्ही सर्व करू शकता. तुम्ही मनोवांछित अशा प्रकारचं वरदान देऊ शकता. तुम्ही लहानशा ध्रुवाला ध्रुवपदावर अढळ पदावर बसवलं. तुम्ही लहानशा प्रल्हादाला भगवत मंत्र देऊन त्याचं रक्षण केलेलं आहे. अनेक घटना. त्वा ध्रुव देखून अज्ञान जयति जगति माया यश कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चापलव्यं ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल गुण वरिष्ठं ब्रह्मपुत्रं नतास्मि. हे ब्रह्मदेवा, हे ब्रह्मपुत्रा, व्यासजी म्हणतात, हे ब्रह्मपुत्रा, तुमच्या वचनाने, तुमच्या मुखातून निघाल्या शब्दाने माया पळून जाते. जयति जगति माया यश काया धवस्ते.
तुमच्या वचन मात्राने ती माया पळून जाते. हे तुमच्या वचनाचं सामर्थ्य आहे. हे प्रभू मला मार्गदर्शन करा. मी कोण्या देवाची उपासना करावी अशा प्रकारचं मार्गदर्शन मला करा. त्यावेळेला नारदजी बोलू लागले, पाराशर्य महाभाग यत्वं पुष्यासि मामिह तमेवार्थ पुरा पृष्ठ मित्र पिता मे मधुसूदन. नारदजी बोलू लागले, हे पराशर नयन, तुम्ही जो प्रश्न केला आहे तो अत्यंत उत्तम आहे. तुम्हाला तुम्ही कोण्या देवाची उपासना करावी सांगतो, ऐका. तुम्हाला जर मनोवांछित अशा प्रकारची संतती पाहिजे असेल, तुम्हाला चांगला मुलगा पाहिजे असेल, तुम्हाला योग्य अशा प्रकारचा संतती पाहिजे असेल तर ऐका, तुम्ही भगवतीची उपासना करा. जी परांबा, जी मा जगदंबा, जी अंबिका सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे. तिने अनेक जणांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. कोणीही भक्त तिच्याकडे आला आणि तो भक्त तिच्या कृपा आशीर्वादाने न्हावून निघालेला आहे महाराज. म्हणून तुम्ही त्या परांबा जगदंबेचं ध्यान करा. आणि नारदजींनी डोळे मिटले आणि सांगितले, आपण दोघंही त्या परांबा जगदंबेचं ध्यान करूया. आणि नारद आणि व्यासजी त्या ठिकाणी भगवतीचं ध्यान करायला लागले. या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः. हाथ उठा करके जोर लगा जयकार लगा लेना. हाथ उठा के जोर लगा कर जयकार लगा लेना. अरे हे भैया जी जरा ताली बजा दे. अरे हे भैया जी जरा ताली बजा देना. आज है जगराता माई का माप मना लेना. आज है जगराता माई का माप मना लेना. अरे हे भैया जी जरा ताली बजा देना. अरे भैया जी जरा ताली बजा लेना. जय हो. मिलेगा जो मांगोगे तुमको नहीं कोई शंका. सारी दुनिया में बजता है माई का डंका. मिलेगा जो मांगोगे तुमको नहीं कोई शंका. सारी दुनिया में बजता है माई का ये डंका. माई के दर पे माई के दर पे जोर जली है सिर को झुका लेना. माई के दर पे जोर जली है सिर को झुका लेना. अरे हे भैया जी जरा ताली बजा देना. आज है जगराता माई का माप मना लेना. आज है जगराता माई का माप मना लेना. अरे भैया जी जरा ताली बजा देना. 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 अरे भैया जी ताली बजा देना. अरे माता जी जरा ताली बजा देना. जयकारा शिरवालिदा बोल साथी दरबार की जय. त्या प्रकारे दोघे जण नारद आणि व्यासजी त्या ठिकाणी भगवतीची आराधना करायला लागले. आणि त्यानंतर पुढे काय घटना घडली, पुन्हा आणखी काय उपदेश त्यांनी केला, हा सर्व घटनाक्रम आपल्याला पाहायचा आहे. पण आज आपल्याला थोडा लवकर सोडायचं आहे. त्याचं कारण
आज मुंगसाजी महाराजांच्या मंदिरामध्ये रात्रीचं भजन वगैरे आहे. त्यांची उद्या पुण्यतिथी असल्यामुळे म्हणून आजचं आपले जे कार्यक्रम आहेत ते थोडे लवकर होणार आहेत. आता लगेच हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तन होणार आहे. कारण रोजचा टाईम कोणता आहे? 9 ते 11चा आहे. पण आज मुंगसाजी महाराजांच्या कार्यक्रमामुळे आपलं कीर्तन जे आहे ते कीर्तन 7 ते 9 या वेळेमध्ये होणार आहे. म्हणून सर्वांनी कीर्तनाला सुद्धा यायचं आहे. आज लवकर कीर्तन आहे त्यामुळे लवकर या. नंतर जेवणं वगैरे नंतर होतात 9च्या नंतर, पण 9 वाजता. आणि सुंदर मुंगसाजी महाराजांचं चरित्र आज आपल्याला श्रवण करायला भेटणार आहे. आजचे जे कीर्तनकार आहेत ते मुंगसाजी महाराजांचं चरित्र सांगणार आहेत. कोण आहे?